हरिपाठ अभंग 24. जप तप कर्म क्रियानेम धर्म सर्वा घटी राम भावशुद्ध न सोडी रे भावो टाकी रे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य फोडी जात वित्त गोत कुळशील मात भजे का त्वरित भावनायुक्त ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. अर्थ जप तप इत्यादी कर्मे आणि नेमधर्म करीत असताना सर्व देवामध्ये एकच राम आहे असा शुद्ध भाव मनात असावा. देवावरील भक्ती कधीही सोडू नये. सर्व संशयाचा त्याग करावा आणि रामकृष्ण नामाचा सतत जयघोष करावा. साधकाने आपली जात संपत्ती गोत्र कुळ या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता सतत भक्तियुक्त अंतःकरणाने हरिभजन करावे. ज्ञानदेवांच्या ध्यानीमनी रामकृष्णच असल्यामुळे प्रत्यक्ष वैकुंठ लोकातच घर केले आहे असे त्यांना वाटते. माऊली या अभंगामध्ये जप तप कर्म क्रिया नेम धर्म इत्यादीचे फळ सांगतात. सर्वांच्या घटी म्हणजे देहात राम आहे अशा शुद्ध भावाची प्रचिती येणे हेच या सर्व साधनांचे फळ आहे. म्हणून या शुद्ध भावनेत सर्वांचे पर्यावसन झाले पाहिजे. परंतु प्रत्यक्षात असे दिसून येत नाही. कारण मनुष्यात अभिमान फलासक्ती कर्तृत्वाचा अहंकार इत्यादी दोष असतात. त्यामुळे भगवत भावनेने त्या कर्मधर्माचे आचरण होत नाही. अनादी काळापासून मानवी जीव अशुद्ध भावनेने युक्त आहे. अज्ञानामुळे भेद व संदेह उत्पन्न होतो. म्हणूनच माऊली सांगतात की संदेह सोडा व श्रद्धा बाळगा, कारण श्रद्धावान लभते ज्ञानम हे गीतावचन प्रसिद्ध आहे. माऊली अट्टहासाने व उत्कटतेने नामस्मरण करण्याचे सांगतात. ज्याप्रमाणे आईजवळ येण्यासाठी बालक टाहो फोडतो तसेच करावे. त्यामुळे भगवत भेटीची तीव्रता जिज्ञासा तळमळ उत्पन्न होऊन साक्षात प्रभुदर्शन घडेल. साधकास जाती कुळ रूप द्रव्य विद्या इत्यादीचा अभिमान बाधक असून परमात्मा मार्गास प्रतिबंध करणारा आहे. परमार्थात याची किंमत शून्य असून केवळ शुद्ध भावाचंच पुरेसा आहे. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अभंगळ. शेवटच्या चरणात माऊली सांगतात की त्वरित व भावनायुक्त भजन करणाऱ्याच्या ध्यानीमनी रामकृष्णच असतो व त्याचे घर वैकुंठ भुवनच होते. वैकुंठ हा सप्तथरांच्या वर असणारा, जेथे भगवंताचे लक्ष्मी व शिष्यगणांसह नित्य वास्तव असते असा श्रेष्ठ लोक आहे. येथे मोह भीती क्लेश यास थारा नाही. येथे रज तमाचे वारे नाही. येथे काळाची मात्रा चालत नाही. मायेचे तर अस्तित्वच नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वर्गलोकाप्रमाणे पुनरागमनाचा दोष नाही. एवढे श्रेष्ठत्व वैकुंठाचे आहे. सारांश, आपणही आपल्या ध्यानीमनी रामकृष्ण राहण्यासाठी भगवंताचे मंगल नाम सदैव घेऊयात. जय जय रामकृष्ण हरी.